नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहोत जिच्यामुळे हजारो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. समस्यांचा सामना करून त्यावर उपाय शोधण्याची ताकद. कारण जीवन म्हणजे काही समस्यांपासून पळून जाण्याचं नाव नाही, तर प्रत्येक अडचणीला छाती ठोकपणे सामोरे जाणे आणि तिचा मार्ग शोधणे हेच खरं जीवन आहे. समस्या कितीही मोठी असो, आर्थिक, नातेसंबंधातील, करिअरमधील किंवा मानसिक ताण असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक समस्येला एक उपाय असतो. आज मी तुम्हाला असे 3 जबरदस्त उपाय सांगणार आहे जी कोणतीही अडचण सोडवण्यासाठी तुमच्यातील आत्मविश्वास जागवतील. पहिली गोष्ट म्हणजे समस्या स्पष्ट ओळखा. कधी विचार केला का, आपल्याला नेमकी समस्या काय आहे हेच माहीत नसते, ज्यामुळे आपण अडचणीत अडकतो. सगळ्यात आधी तुमची समस्या स्पष्ट लिहा. माझ्याकडे पैसे नाहीत एवढं साधं वाक्य नाही, तर माझ्या खर्चाचे नियोजन चुकले आहे, उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त झालेत, मला उत्पन्न वाढवायचे आहे किंवा खर्च आटोक्यात आणायचे आहे. समस्या स्पष्ट झाली की तिच्यावर उपाय सुचायला लागतो. एका कागदावर लिहून काढा, माझी समस्या नेमकी काय आहे, ही समस्या कशामुळे निर्माण झाली आहे, मी आधी काय प्रयत्न केले, हे प्रश्न लिहा, त्यावर उत्तर द्या. तुमच्या समस्येचं 50% निरसन इथेच होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यायांचं मोठं चित्र बघा. लोकांच्या अडचणी वाढतात कारण ते एकच उपाय शोधतात, मात्र यशस्वी लोक वैकल्पिक मार्ग तयार करतात. समजा व्यवसायात तोटा झाला, बहुतेक लोक रडतात की सगळं संपलं, पण यशस्वी माणूस म्हणतो, हा एक मार्ग बंद झाला, अजून पर्याय शोधूयात. मग अनेक पर्याय समोर येतात. नव्याने व्यवसाय सुरू करणं, नवीन कौशल्य शिकणं, पार्टनरशिप शोधणं, नोकरी, फ्रीलान्सिंग करणं. मोठं चित्र बघा. लक्षात ठेवा, जगात एक दार बंद झालं तरी हजारो दारे उघडतात. माझ्याकडे पैसा नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करू शकत नाही. आजच्या डिजिटल युगात उत्पन्नाचे हजारो मार्ग आहेत. तुमची समस्या काहीही असो, पर्यायांची यादी करा. कमीत कमी 5 पर्याय लिहा, ते वाचूनच आत्मविश्वास वाढेल. तिसरी गोष्ट म्हणजे कृतीवर लक्ष केंद्रित करा. खूप लोक विचार करतात, चिंता करतात, पण काहीच कृती करत नाहीत. समस्या कुठलीही असो, कृतीशिवाय सुटत नाही. रोज एक छोटी कृती करा. कुणाशी बोलायचं असेल, फोन करा. शिकायचं असेल तर एक कोर्स सुरू करा. पैसे वाचवायचे असतील तर खर्चाचं नियोजन करा. एक नियम लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्विंग इज ॲक्शन सॉल्विंग. फक्त विचारांमधून निर्णय होत नाही, तर कृतीतून मार्ग तयार होतात. या उपायांमध्येच तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकता. आयुष्य एक परीक्षा आहे, पण ती फक्त बुद्धिमत्तेची नाही, ती धैर्य, सकारात्मकता आणि सततच्या प्रयत्नांची परीक्षा आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या अडचणीसमोर उभे राहाल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ही समस्या सोडवण्यासाठी काय करू शकते. समस्या सोडवण्याची इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतो. आजपासून तुमचं मन हे तुमचं सोल्युशन सेंटर व्हावं, जे अडचणी नुसत्या सहन करत नाही, तर त्यावर उपाय शोधून काढतं आणि यशाकडे नेतं. तुम्ही एक दिवस स्वतःच्याच यशाची प्रेरणादायी गोष्ट व्हाल. फक्त थांबू नका, मागे फिरू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यातच आहेत, फक्त शोधायची हिंमत ठेवा. धन्यवाद. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून पुढे जाण्यासाठी मनापासून शुभेच्छा.